नमस्कार. मी सुलेश लक्ष्मण गुरव, लक्ष्मण राजाराम गुरव यांचा मुलगा, राजाराम विठोबा गुरव यांचा नातू आणि सुरेंद्र राजाराम गुरव यांचा पुतण्या. माझ्या काकाच्या आग्रहास्तव आज मी इथे प्रोग्राम करतोय. जनरली मी राहतो कांदिवलीला, कांदिवली बोरिवलीमध्ये थोडे असे गाण्याचे कधी कधी हाऊस म्हणून प्रोग्राम करतो. तर काकाने ह्यावेळेला आदेश दिले माझ्या काकाश्रींनी की तुला करायलाच पाहिजे. सो काका चालू करतोय. हा जो प्रोग्राम आता मी करणार आहे हा एक थीम बेस्ड प्रोग्राम आहे, एक संकल्पना आहे आणि ह्या संकल्पनेचं नाव आहे जीवन एक संगीतमय प्रवास, लाईफ अ जर्नी विथ द म्युझिक. हा प्रोग्राम पूर्ण होईपर्यंत समजा माझा सूर हलला, माझा गळा नाही लागला तर प्लीज मला समजून घ्या आणि मला माफ करा. कारण सध्याच्या वातावरणामुळे, थंडी आणि सर्दी खोकल्यामुळे सध्या मी बरा आहे पण माझा गळा अजून रिकवर नाही झाला आहे, गळा अजून बरा नाही झाला आहे. तर जर काय माझं गाणं चुकलं तर मला समजून घ्या. पण जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच टाळ्यांनी प्रतिसाद द्या आणि आमचं प्रोत्साहन वाढवा. थँक्यू. तर जीवन एक संगीतमय प्रवास. आपण सगळेच सकाळी उठतो, आपल्या कामधंद्यासाठी बसने ट्रेनने प्रवास करतो. ह्या प्रवासामध्ये, ह्या धकाधकीच्या दैनंदिन आयुष्यामध्ये, या धकाधकीच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण नेहमीच गर्दीमध्ये असतो, धक्का लागतो, भांडणं होतात, कधी कधी भांडणं अति होतात आणि आपल्याला अपशब्द ऐकावे लागतात, त्याचा मनस्ताप होतो, त्याचा त्रास होतो. तरी पण दुसऱ्या दिवशी उठायचं आहे आणि जायचं आहे आणि परत तेच करायचं आहे. तर हा आपला जो प्रवास आहे त्रासाचा, ह्याला सुखकर कसं करायचं, ह्याला सुसह्य कसं करायचं. तर मला असं वाटतं याला सुसह्य करण्यासाठी संगीत, म्युझिक हीच एक रेमेडी आहे, हेच एक औषध आहे. तर हा जो आपला प्रवास आहे ट्रेनमधला, गर्दीमधला, त्रासाचा, ह्याला सुसह्य करण्यासाठी, सुखकर करण्यासाठी मी एक गाणं घेऊन आलो आहे. कुठलं तर ते आपण बघूया. इसमें अपनी हार है कि जीत है, ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है. उसे अपना लो जो भी जीवन की रीत है. ये जिद छोड़ो, यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. ये जीवन है.
घर से न द्वार से, धन से न दुनिया से, घर से न द्वार से, सांसों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से। दुनिया छूटे पर ना टूटे, ये सा बंधन है, ये जीवन है। इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है। थँक्यू, थँक्यू. आपला हा प्रवास जो आता चाललाय त्रासाचा, त्याला सुसह्य करण्यासाठी कुठलं गाणं पाहिजे हे आता मी तुम्हाला सजेस्ट केलं. पण हा जर प्रवास आपला आनंदी करायचा असेल, आपल्याला मजेशीर करायचा असेल, हॅपनिंग करायचं असेल, एन्जॉयबल करायचं, एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं। एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं। ये कदम किसी मुकाम पे जो जम गए तो कुछ नहीं। एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं। लता दीदी पायला गो. वो हुस्न के जलवे हो या इश्क की आवाज़ें, आज़ाद परिंदों की रुकती नहीं परवाज़ें। जाते हुए कदमों से, आते हुए कदमों से भरी रहेगी राह गुज़र। जो हम गए तो कुछ नहीं। एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं। ये कदम किसी मुकाम पे जो जम गए तो कुछ नहीं।
लिपटना क्या, जाते हुए कदमों से आते हुए कदमों से परी रहेगी राह गुजर, जो हम गए तो कुछ नहीं, एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं, ये कदम किसी मुकाम पे, जो जम गए तो कुछ नहीं, एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं। ला 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 ला, हो 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 हो। ला 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 ला, हो 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 हो। थँक यू थँक्यू। तर आता हा जो इकडचा माझा गाण्याचा प्रवास, संगीताचा प्रवास चालला आहे, तर माझ्या आयुष्याची जी जोडीदारीण आहे, माझी सहचरणी आहे, म्हणजेच माझी पत्नी, तिला मी इथे येण्याची रिक्वेस्ट करतो आणि हा जो माझा प्रोग्राम आहे हा आपला करून पुढे कंटिन्यू करण्याची विनंती करतो। तर ही म्हणजे माझ्या आयुष्याला आलेलं वळण, एक नया मोड। मी ही माझी गाण्याची आवड जपू शकलो, जोपासू शकलो हे हिच्यामुळे, आणि ही खरोखर खूप छान गाते। तर चला ऐकूया आपण आत्ताचं पुढचं गाणं। पत्थर की हवेली हो, शीशे के घरों में, दिलों के नशे मन तक इस मोड़ से जाते हैं।
पत्थर की हवेली हो, शीशे के घरों में दीपकों के नशे मन तक इस मोड़ से जाते हैं। थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आता हा माझा म्युझिकल प्रवासमध्ये माझी धर्मपत्नी पण आली आहे. तर आता आपण जरा वळूया मराठी गाण्यांकडे. मराठी गाण्यांकडे वळूया. मराठी गाण्याचा प्रोग्राम चालू करण्यासाठी त्याचा जो सिक्वेन्स मी ठेवला आहे त्या सिक्वेन्स बरोबरती मी एका छोट्याशा गोष्टीची जोड केली आहे. एका छोट्या गोष्टीची जोड केली आहे मराठी गाण्यांच्या प्रोग्रामबरोबर. तर ती एक छोटी गोष्ट अशी आहे की एक मुलगा ज्याचा गावी जन्म झाला, गावी शिक्षण झालं आणि थोडा मोठा झाल्यावरती नोकरी धंद्यासाठी तो मुंबईत आला. मुंबईत नोकरी शोधली, मुंबईत नोकरी मिळाली. तो जिकडे राहत होता तिथेच बाजूला असलेल्या एका सुंदर मुलीवर त्याचं प्रेम झालं. तिने पण त्याच्यावरती प्रेम केलं आणि मग त्यांचं प्रेम पुढे त्यांच्या लग्नात रूपांतर झालं. हे करता करता त्यांना बरेच संकट, बरेच कष्ट आले, पण त्यांनी सक्सेसफुली त्यांचं लग्न पार पाडलं आणि त्यांच्या नवीन संसाराला सुरुवात केली. तर ह्या नवीन वधू आणि वर आपल्या नवीन संसाराबद्दल कुठली स्वप्न बघत असेल ते गाण्याच्या माध्यमातून ऐकूया.
सुराला गान आलं तालावर. भरझरीचा हिरवा शेला पांघरून नवा, भरझरीचा हिरवा शेला पांघरून नवा. शिवर हे सार फुलू दे, हाक दिली साथ मला दे. हो हाक दिली साथ मला दे. हो घास देईल सुखाचा दै मायाळू ही माती. घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती. सावली ही संग मिळू दे, हाक दिली साथ मला दे. हाक दिली साथ मला दे. ओ हो हो थँक्यू. तर आता ह्या जोडप्याने लग्न केलं, नवीन संसाराची स्वप्न बघायला सुरुवात केली, स्वप्न एन्जॉय केलं. आता त्यांनी दुसरं महत्त्वाचं स्वप्न बघितलं की स्वतःचं घर पाहिजे. स्वतःचं घर पाहिजे, आजूबाजूला पाहिजे, जवळ पाहिजे. खूप प्रयत्न केले, भरपूर ठिकाणी फिरले. फिरता फिरता कुठे पोचले माहिती आहे काय? फिरता फिरता डोंबिवलीला पोचले. डोंबिवलीला पोचले. बरीच घरं बघितली, कुठलं आवडलं नाही. त्यातल्या त्यात एक घर त्यांच्या बजेटमधलं, त्यांना जमणारं, त्यांच्या मनासारखं मिळालं. घर फायनल झालं, बुक केलं आणि घर भरणीची वाट बघू लागले. हातात घर मिळेपर्यंत तुम्हाला माहिती आहे त्या जोडप्याच्या मनात काय फिलिंग्स होत्या त्या? चला आता ऐकूया. दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोट ही कुठे नसे. जग दोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे.
घरटे मनाहून असेल मोठे स्वप्नाहून सुंदर घरटे मनहून असेल मोठे आनंदाची अनतृप्तीची जगदोघांचे असे रसुकी स्वर्ग त्या पुढे पिता पडे घेऊनिया प्रीतीची आण एक रूप होतील प्राण घेऊनिया प्रीतीची आण एक रूप होतील प्राण आणि सुगंधा रूप दिसे स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे गालबोट ही कुठे नसे स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे थँक्यू. आता आपण बघितलं ह्या जोडप्याला घर मिळालं नवीन संसार सुरू झाला नवीन घरात त्यांच्या संसाराचा प्रवास पुढे चालता चालता त्यांना मुलं झाली मग मुलांना सांभाळणं मुलांचं शिक्षण हे करता करता त्यांना आयुष्यात बऱ्याच अडचणी आल्या बरीच संकट आली आणि त्या प्रत्येक संकटावर ह्या दोघांनी एकत्र मिळून मात दिली आणि आपला संसाराचा प्रवास असाच पुढे चालू ठेवला. तर ज्या वेळी त्या संकटावरती ह्या जोडप्याने मात केली त्यावेळी त्यांना काय सुचलं असेल काय एक दोघांकडे बघून म्हणावं असं वाटलं असेल ते आता ह्या पुढच्या गाण्यात बघूया.
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश तरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश हो रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या हो एक अनोखे लावण्य आले भरास भरास दव पिऊन नवेली झाली गवताची पाती हो क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास चांदण्याना किरणाचा सोनसळी अभिषेक चांदण्याना किरणाचा सोनसळी अभिषेक सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास तरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश झाले मोकळे आकाश. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर अशाच प्रकारे ह्या जोडप्याचा संसाराचा प्रवास पुढे कंटिन्यू सुखात समृद्धीत चालू राहिला आणि तो अजूनही चालतोय सुखात. तर म्हणतात ना, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. माझ्या गोष्टीचा शेवट गोड तर सगळंच गोड, आणि शेवट गोड तर तुमच्या तोंडी गुळाची फोड. तर हा आता माझा प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे या गाण्यातला. तर हे शेवटचं गाणं असा विचार केला आम्ही की थोडं धमाल मस्तीचं असू द्यात, की आमच्यावर तुम्ही पण एन्जॉय करा. तर एक धमाल मस्तीचं शेवटचं माझं गाणं मी घेऊन येतोय. अश्विनी ये ना ये ना प्रिये जगू कसा तुझ्या बिना मी राणी ग कशी ही जिंदगी ताणी बाणी ग तू ये ना प्रिये तू ये ना प्रिये मी तर प्रेम दिवाना रसीला दे प्यार जरासा नशीला मी तर प्रेम दिवाना रसीला दे प्यार जरासा नशीला प्रिये जगू कसा तुझ्या बिना मी राणी ग कशी ही जिंदगी ताणी बाणी ग तू ये ना प्रिये तू ये ना प्रिये मंद धुंद ही गुलाबी हवा प्रीत गंध हा शराबी नवा ला 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 तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी तू ये ना प्रिये जगू कसा तुझ्या बिना मी राणी ग कशी ही जिंदगी ताणी बाणी ग तू ये ना प्रिये तू ये ना प्रिये la 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 ये अशी मिठीत ये साजणी पावसात प्रीतीच्या नावनी
ला 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 ला. अंग अंग मोहरेला जुनी, जाऊ नको दूर आता बन फुलूनी. तूच माझा राजा आणि मीच तुझी राणी. तू ये ना, तू ये ना, तू ये 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 ये. पिया, उगाच संशयात मी बुडाले रे. तुला छळून मी जळून गेले. तू ये साजना, तू ये साजना. विसर झाले गेले सख्या रे, शरण आले राया तुला रे. विसर झाले गेले सख्या रे, शरण आले राया तुला रे. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग. कशी ही जिंदगी ताणी बाणी ग. तू ये ना प्रिये, तू ये साजना, तू ये ना प्रिये, तू ये साजना. तू ये ना प्रिये. थँक्यू 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 थँक्यू. आय होप, मी आशा करतो की तुम्हाला हा माझा प्रोग्राम नक्कीच आवडला असेल. आवडला का? टाळ्या कमी पडल्या पण आवाजात हो तरी म्हणा. बरं मला सांगा, ह्या माझ्या प्रवासात जी गोष्ट मी आता इथे मांडली होती माझ्या गाड्यांच्या सिक्वेन्स बरोबर, तर ह्या माझ्या गोष्टीतले नायक आणि नायिका कोण आहेत? ते इकडेच आहेत आपल्यामध्ये. एकदम बरोबर. तर ह्या माझ्या गोष्टीतले नायक आहेत सुरेंद्र राजाराम गुरव आणि नायिका आहेत सुचित्रा सुरेंद्र गुरव. तर माझ्या काका आणि काकींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू थँक्यू. आणि एक दोन वाक्य बोलायची आहेत, दोन वाक्य बोलायची आहेत. इथे आम्हाला स्पेस दिलात, आम्हाला वेळ दिलात आणि मी आणि माझी पत्नी आम्ही इथे प्रोग्राम करू शकलो, तुम्हाला थोडे एंटरटेन करू शकलो. त्याबद्दल संभाजीनगर गुरव विकास मंडळाचं मी मनापासून खूप 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 आभार प्रकट करतो. खूप खूप आभार. हे आपलं, आमचं आणि माझं संभाजीनगर विकास मंडळ यांना मी खूप शुभेच्छाही देतो त्यांच्या फ्युचर प्रवासाबद्दल. सो लाईफ इज अ जर्नी, जे मी आता थीम मांडली होती. आणि या थीमचा निष्कर्ष हाच आहे की जस्ट डोंट वेट फॉर द डेस्टिनेशन. तुम्हाला उतरायचं आहे कुठे, तुमचं गाव कुठे ह्याचा विचार करू नकात. जस्ट लिव्ह द जर्नी, एन्जॉय द जर्नी. तुमचा प्रवास एन्जॉय करा आणि खुश राहा आयुष्यात. आणि 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 एक शेवटचं बोलायचं, इथे बसलेले माझे काका काकी, आत्या, आजोबा, आजी, माझे पुतणे पुतणी, माझे भाऊ, ह्या सगळ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी आमचं टाळ्यांनी कौतुक केलं. आम्ही तुम्हाला थोडा वेळ देऊ शकलो, तुम्हाला थोडं एंटरटेन करू शकलो आणि तुमच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणू शकलो. तर हे जर आम्ही केलं असेल, तुम्ही थोडे खुश झाला असाल, तर ह्याच्यातच मी तुमचा आम्हाला मिळालेला एक आशीर्वाद समजतो. तर तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावरती कायमचा राहू देत, ही श्री काळभैरव चरणी, दुर्गा माते चरणी आणि तुळजाभवानी माते चरणी प्रार्थना करतो. थँक्यू थँक्यू. आता या ठिकाणी श्री व सौ सुलेश लक्ष्मण गुरव व प्रिया सुलेश गुरव यांच्या वतीने अतिशय सुंदर असा गाण्याचा कार्यक्रम यांनी या ठिकाणी साजरा केला. अतिशय मला तर खूप आवडलेला आहे. खूप सुंदर गाणी त्यांनी साजरी केली आणि त्यांनी जी थीम या ठिकाणी घेतली होती ती अतिशय सुंदर होती. त्या थीमला पकडून त्यांनी जी गाणी सादर केली अतिशय सुंदर, लाजवाब. मी मंडळाच्या वतीने, त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याला, वाटचालीला आमच्या सर्वांकडून शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो. आमच्या मंडळाच्या वतीने त्याचा आपल्या गावची लाडकी लेक इसवलकर मॅडम यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. खरंच अतिशय सुंदर कार्यक्रम. खरंच मी स्वतः भारावून गेलो या कार्यक्रम. खरंच सुलेश, कॉंग्रॅच्युलेशन. खरंच कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद अगेन. थँक्यू मॅडम.